मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा मिळण्याला मार्ग मोकळा झालेला आहे, हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 428 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्या अंतर्गत पोस्ट हार्वेस्टिंग, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर जवळपास मित्रांनो लोकलाईजचा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार होता. त्यापैकी 2 घटकांतर्गत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, परंतु पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही. शेतकरी पोस्ट हार्वेस्टिंगच्या पीक विम्यासंदर्भात वाट बघत आहेत, प्रतीक्षा करत आहेत. त्यातच मित्रांनो हा 428 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे, तो जिल्हा कोणता आहे आणि शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत हेक्टरी किती रुपये मदत मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 428 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, ज्या अंतर्गत आपण ज्याला मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणतो, म्हणजेच त्याला मराठीत बोलायचं झालं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, 25% अग्रिमच्या आधीसुना म्हणतो आपण त्याला. त्यानंतर मित्रांनो लोकलाईजचा पीक विमा, त्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा, या 3 घटकांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 428 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. ज्याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, जे 428 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांना जवळपास बघायचं झालं तर जिल्ह्यातील जे 7,32,587 शेतकऱ्यांना 428 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि त्यापैकी 18 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत जवळपास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचा पीक विमा मिळालेला आहे. हा भाग वेगळा आहे की काही शेतकरी अद्यापही या पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामध्ये मित्रांनो हे 25% अग्रिममध्ये असतं मिड सीझन ॲडव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये 6,73,000 शेतकऱ्यांना 299 कोटी जवळपास 23 लाख रुपये, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत 50,270 शेतकऱ्यांना 104 कोटी 77 लाख रुपये, तर पोस्ट हार्वेस्टिंगसाठी 9,317 शेतकऱ्यांना 24 कोटी 18 लाख रुपये, एकंदरीत 428 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता. ज्याच्या अंतर्गत मित्रांनो ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ही जी कंपनी आहे, पीक विमा कंपनी परभणी जिल्ह्यात कार्यरत आहे पीक विमा वाटपाबाबत. तर या कंपनीच्या मते जे पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आहे तो जवळपास परभणी तालुक्यातील 1,313 शेतकऱ्यांना 4 कोटी 19 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तुम्ही देखील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत बसत असाल तर तुम्हाला देखील हा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 154 शेतकऱ्यांना 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर शेलू तालुक्यातील 646 शेतकऱ्यांना जवळपास 2 कोटी 8 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मानवत तालुक्यातील 2,591 शेतकऱ्यांना जवळपास 5 कोटी 87 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सोनपेठ 22 शेतकऱ्यांना 9 लाख रुपये, त्यानंतर पाथरी 927 शेतकऱ्यांना 2 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. गंगाखेडमध्ये 1,314 शेतकऱ्यांना 3 कोटी 9 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पालम तालुक्यातील जवळपास 2,146 शेतकऱ्यांना 5 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो पूर्णा तालुक्यातील 204 शेतकऱ्यांना 61 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, हा पीक विमा शेतकऱ्यांचा जे प्रश्न होते पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा कधी वितरित होईल वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा होती. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा घेतलेली होती. जेव्हा पीक विमा कंपनीला राज्य सरकारचा दुसरा हप्ता वितरित होईल, तर मित्रांनो दुसरा हप्ता म्हणजे या परभणी जिल्ह्यातील जो निधी मंजूर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत आता वाढ केल्यानंतर हा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा वाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, जे 428 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी 403 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत, या 2 घटकांतर्गत 403 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे. त्यापैकी आता उर्वरित जी रक्कम आहे, जो उर्वरित पीक विमा आहे तो आता जवळपास पोस्ट हार्वेस्टिंग घटकांतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पीक विमा वाटप 99% 100% झालं पूर्ण असं सांगण्यात येत होतं. त्यामध्ये आता पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणार आहे. ही होती छोटीशी माहिती परभणी जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.